हरिओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 91. भूमी वेगळी झाडे पाणी घेती कमणीकडे, न दिसती आणि आपाडे साजी असती. अर्थात अरण्यात किंवा अनेक ठिकाणी झाडांच्या बुंध्याशी पाणी दिसत नाही, मग ती कोणाकडून पाणी घेतात तरीही ती सदा सतेज टवटवीत दिसतात. ओवी क्रमांक 92. तरी भरवसेनी मुळे पाणी घेती हे न ढळे, तैसे अज्ञान कळे दृश्यास्तव. अर्थात याचा अर्थ झाडांची मुळे पाणी घेतात हे उघड आहे. याचप्रमाणे आत्मपरब्रह्म कार्यरत असून आम्हाला त्याचे अज्ञान आहे हे निश्चित. माऊली या 2 ओव्यांमधून अज्ञान आहे हे सिद्ध करण्यासाठी आणखी एक उदाहरण देत आहेत. माऊली सांगतात की अरण्यामध्ये झाडांना कोणी पाणी घालत नाही, तरीही ती झाडे ताजी टवटवीत असतात. याचा अर्थ उघड आहे की त्यांना निश्चितच पाणी मिळत आहे, म्हणजे त्यांची मुळे जमिनीमधून पाणी शोषण करतात हे उघड आहे. याचप्रमाणे येथे सर्वत्र आत्मपरब्रह्म आहे हे या विश्वाच्या सुरू असलेल्या कारभारावरून निश्चित आहे. याचा अर्थ आपल्याला जर ते आत्मपरब्रह्म जाणवत नसेल, आकलन होत नसेल, तर ते आपले अज्ञान आहे. याचा अर्थ आपल्याला जाणवत असो किंवा नसो, आपल्याला आकलन होवो किंवा न होवो, येथे अज्ञान आहे हे निश्चित. ओवी क्रमांक 93. चेईलेया नीद जाये, निद्रिता तव ठाऊवी नोहे, परी स्वप्न दाऊनी आहे म्हणो येकी. अर्थात जागेपण म्हणजे निद्रा लागली होती असे नाही, तथापि स्वप्न आठवले याचा अर्थ निद्रा नक्की लागली होती. आपण झोपून जागे होतो याचा अर्थ आपल्याला झोप लागली होती असे पक्के सिद्ध होत नाही. कदाचित आपण तंद्रीमध्ये नुसते पडून राहिलेले असू शकतो, तथापि झोपून जागे झाल्यावर जर आपल्याला स्वप्न पडले होते असे आठवले, तर जरी स्वप्न मिथ्या असले तरी याचा अर्थ आपल्याला निश्चितपणे झोप लागली होती हे सिद्ध होते. याचप्रमाणे आपले अज्ञान जरी कितीही मिथ्या असले तरी याचा अर्थ येथे आत्मपरब्रह्म आहे हे यावरून सिद्ध होते. ओवी क्रमांक 94. म्हणोनी वस्तुमात्रे चोखे, दृश्य जरी येवढे फाके, तेव्हा अज्ञान आथी सुखे म्हणो येकी. अर्थात येथे वस्तुजगत प्रत्यक्ष दृश्य होत असते, याचा अर्थ येथे आत्मपरब्रह्म आहे हे निश्चित. तरीही अशाला अज्ञान संबोधित करणे यात काहीही गैर नाही. या ब्रह्मांडात भौतिक वस्तुजगत आहे, ते या ब्रह्मांडामधून निर्माण झालेले आहे, ते त्यामुळेच येथे टिकून आहे. इतकेच नव्हे तर ते वस्तुजगत येथे सतत वृद्धिंगत होत असते, त्यात अव्याहत परिवर्तन होत असते. येथील वस्तुजगत लय होते आणि त्यामधून पुन्हा नवीन वस्तुजगत निर्माण होते. अशा प्रकारे येथे सतत उत्पत्ती स्थिती लय असे सुरू असते. या सर्व घडामोडी अव्याहत सुरू असतात. हाच पुरावा पुरेसा आहे की येथे आत्मपरब्रह्म निश्चित आहे. आता आत्मपरब्रह्मामधून निर्माण झालेल्या अशा या भौतिक वस्तुजगताच्या ज्ञानाला, की जे वस्तुजगत प्रत्यक्ष समोर आहे आणि त्याचा वापर देहधर्मासाठी होतो, अशाला अज्ञान संबोधित करणे कितपत उचित आहे असा प्रश्न निर्माण होतो. तथापि माऊली या ओवीत सांगतात की अशा या भौतिक वस्तुजगताच्या ज्ञानाला
अगदी खुशाल अज्ञान असे संबोधित करावे. असे करण्यात काहीही गैर नाही, कारण 1. असे वस्तुजगत काही कालावधी टिकते आणि त्यानंतर ते नष्ट होते. या अशा वस्तुजगताच्या ज्ञानाचा शाश्वत उपयोग नाही. ते भौतिकापुरतेच, तेवढ्या जन्मापुरतेच उपयुक्त असते. यामुळे ते ज्या आत्मपरब्रह्मामधून निर्माण होते त्याचे ज्ञान होत नाही. उलट जोपर्यंत अशा वस्तुजगतात आपण रममाण आहोत तोपर्यंत ते निर्माण करते शाश्वत आत्मपरब्रह्म आपल्याला ज्ञात होत नाही. यास्तव माऊली म्हणतात की अशा ज्ञानाला अज्ञान असे संबोधित करण्यात काहीही गैर नाही. 2. भौतिक वस्तुजगताचे ज्ञान हे टिकाऊ नाही, कारण वस्तुजगत नष्ट होणारे आहे, ते सतत परिवर्तित होत बदलत असणारे आहे. यामुळे अशाचे ज्ञान काही स्वल्प काळानंतर निरुपयोगी होते. येथे वस्तुजगतात सतत प्रगती होत असते, यामुळे असे ज्ञान सतत बदलत असते. यास्तव माऊली म्हणतात की अशा ज्ञानाला अज्ञान असे संबोधन करण्यात काहीही गैर नाही. 3. आत्मपरब्रह्म अनंत आहे. त्याचा पूर्णपणे थांगपत्ता लागत नाही. यामुळे आपले भौतिकाचे ज्ञान हे कधीही पूर्ण असणे शक्य नाही. आपल्याला जे काही माहीत होते ते त्या आत्मपरब्रह्माच्या ज्ञानाचा काही अंश असते. यास्तव माऊली म्हणतात की अशा ज्ञानाला अज्ञान असे संबोधन करण्यात काहीही गैर नाही. ओवी क्रमांक 95. अगा ऐशिया ज्ञानाते अज्ञान म्हणणे केवुते, काय दिवो करी तयाते अंधारू म्हणिपे. अर्थात सूर्यप्रकाशाने आसमंतात झालेल्या उजेडाला अंधार असे म्हणता येत नाही. याचप्रमाणे आत्मपरब्रह्मामधून निर्माण झालेल्या भौतिकाला अज्ञान असे कसे म्हणता येईल. आता येथे या ओवीत माऊली अज्ञानाबद्दल एक निराळा दृष्टिकोन देत आहेत. सूर्याची अभिव्यक्ती म्हणजे प्रकाश. ही अभिव्यक्ती काळोखाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त होते. याचा अर्थ आपण त्या प्रकाशाला काळोख असे म्हणत नाही. ती सूर्याची अभिव्यक्ती आहे आणि यामुळे ती प्रकाशच आहे. या उदाहरणावरून माऊली आपल्याला अज्ञानाबद्दल एक निराळा दृष्टिकोन देत आहेत. ते सांगतात की भौतिक वस्तुजगत विश्वाच्या पार्श्वभूमीवर आत्मपरब्रह्मामधून निर्माण होते. भौतिक वस्तुजगत ही आत्मपरब्रह्माचीच अभिव्यक्ती आहे. त्याला विश्वाची पार्श्वभूमी असली तरीही त्याचे ज्ञान हे अज्ञान असे म्हणता येणार नाही. ते ज्ञानच आहे, कारण ते आत्मपरब्रह्मामधून निर्माण झालेले आहे. तथापि येथे हे आवर्जून लक्षात घ्यायचे आहे की आपण सूर्याचा उपयोग भौतिक जीवन जगण्यासाठी करतो. सूर्य हे काही आपल्या जीवनाचे उद्दिष्ट नसते. याचप्रमाणे भौतिक वस्तुजगताचा उपयोग आपण देहधर्मासाठी करायचा आहे. त्याचे उपभोग हा काही आपल्या जीवनाचा उद्देश नाही. मग आता त्याला ज्ञान म्हणा किंवा अज्ञान म्हणा, काही फरक होत नाही. हरिओम.